लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 वाढलं. डिझेलच्या दरामध्ये ₹2.81 वाढ. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ₹102.12. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेमध्ये उभे. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मुंबई नाशिक प्रवासादरम्यान अनेक पेट्रोल पंप बंद दिसले. सरकार म्हणतंय पुरेसा इंधन साठा, पण मग तो इंधन साठा आहे कुठे? आदित्य ठाकरेंचा सवाल. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला श्रीकांत शिंदेंकडून हरताळ. शहापूरमधल्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा. कल्याणमध्ये महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. पेट्रोल पंपावर ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारचा निषेध. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं नागरिकांना चॉकलेट वाटत आंदोलन. पेट्रोल डिझेल टंचाई तसंच दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन. परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपावर इंधन साठा संपल्यानं पंप बंद. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे मालवाहतूक वाहन चालकांना पंपावरच रात्र काढावी लागत असल्याचं चित्र. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मुबलक साठा तर अनेक पंपांवर डिझेल संपल्याचं चित्र. TV9 मराठीकडून तिसऱ्या दिवशीही रात्री पंपावर जात रिअॅलिटी चेक. जळगाव शहरातील 10 पैकी 6 पंप पेट्रोल आणि डिझेल नसल्यानं रात्रीच्या वेळेस बंद असल्याची स्थिती. तर उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक, मात्र डिझेल साठा शिल्लक नसल्याचे फलक लावल्याची माहिती. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता. हिंगोली परभणीमध्ये शिवसेना तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल. काँग्रेस नगरसेवक भाजपा आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती. चंद्रपूर गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञातस्थळी. भाजपने 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियामध्ये हालचालींना वेग. 27 मे रोजी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. ठाकरेंची सेना काँग्रेससह पवारांच्या एनसीपीचे नेते उपस्थित राहणार. निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 जागांची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळावी. मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी. मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी ही मागणी. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी आमदार खासदारांची बैठकीमध्ये गिरीश महाजनांकडे मागणी. तर माहिती म्हणून निवडणूक लढणार. महाजनांची प्रतिक्रिया. प्रत्येक जिल्ह्यात जागेची मागणी होतीये. मेरिटवर जागा अटप होईल. उद्या किंवा परवापर्यंत तिढा सुटेल. महाजनांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदे सेनेसह भाजपा आग्रही. जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाव. किशोर पाटलांची प्रतिक्रिया. जागेचा तिढा सुटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. किशोर पाटलांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या पुण्याच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा. आमचं संख्याबळ 371. आकडेवारीमध्ये भाजपच्या चुका झाल्या आहेत. भाजपकडे संख्याबळ असल्याचा भाजप नेते बिडकर यांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला. मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष. मोठ्या संख्याबळ असल्यानं विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी. 2029 पर्यंत 100% भाजप करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्याचा चंद्रकांत खैरेंचा दावा. विधान परिषदेच्या सर्व जागा भाजप मागताय. जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मारामारी. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांचा भाजपच्या प्रवीण पोटे यांना विरोध. सूत्रांची माहिती. पोटेंच्या विरोधात बडा उद्योजक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता. रवी राणांकडून उद्योजकांशी संपर्क सुरू. विरोधी पक्षातील नेत्यांशी बोलणं सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी जालन्यातून भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत. भास्कर दानवे हे रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाजपचे महानगर अध्यक्ष. उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे आमदार शिंदेंसोबतच महायुती भक्कम. रोहित पवारांच्या दाव्यावरून प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. दरम्यान शिवसेना आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता. मुंगेरी लाल के हसीन सपने अशा शब्दात फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जाण्याचा राहुल गांधींचा दावा केल्यानंतर फडणवीसांचा पलटवार.
प्रशांत तांबे धमकी प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार. राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार. गायकवाडांच्या समर्थकांकडून प्रशांत तांबे यांना धमक्यांचे फोन सुरूच. संजय गायकवाडांची चौकशी काय करणार, त्यांना अटक करावी. प्रकाशक प्रशांत तांबे यांची प्रतिक्रिया. गायकवाडांवर कारवाई झाली नाही म्हणून त्यांचे समर्थक धमक्या देत आहेत. या प्रकरणी तक्रार देणार प्रकाशक प्रशांत तांबेंचं वक्तव्य. संजय गायकवाडांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं मत जाणून घ्यावं. एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गायकवाडांनी बोलावं. पक्षाची भूमिका आल्यानंतर बोलावं. गायकवाडांना रामदास कदम यांचा सल्ला. शिवरायांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे वाचायला हवं होतं. वाचलं असतं तर गद्दारांनी पळून जाताना 10 वेळा विचार केला असता. आदित्य ठाकरेंची संजय गायकवाडांवर टीका. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपने प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप. तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हाके आक्रमक. जसं मराठी बोलता येतं तसं हिंदी पण आलं पाहिजे. कालिदास कोळंबकरांचं वक्तव्य. देशात कुठेही गेल्यावर मराठी नाही तर हिंदीच चालते. कोळंबकरांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून काँग्रेस जनता पार्टीचं समर्थन. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्त्वाचं, अशी प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद. काळजी करू नका, कोणती अडचण आल्यास संपर्क करा असं सांगत आंबेडकरांनी कुटुंबाला धीर दिला. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांची बैठक पार पडली. सर्वांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. पक्षातील सर्व सिनियर नेत्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या असा कानमंत्र आदित्य ठाकरेंनी दिला. भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीर महाजनांसारखे जर सामान्य माणसांविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर दुर्दैवी. सगळी बुद्धी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिली आहे. महाजनांनी केलेल्या विधानावर अंबादास दानवेंची टीका. राखीव वर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी. सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटले. 28 जून रोजी चंद्रपूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन. चंद्रपुरातील सहविचार सभेच्या बैठकीमध्ये निर्णय. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश. अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त. सिल्लोड आणि सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप. नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाटांवर निशाणा. ठाण्यामध्ये युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार. ठाण्यातील झडपी निवडणुकीवरून खासदार नरेश मस्केंचं वक्तव्य. मोर्चे बांधणीसाठी शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा पार पडल्याचंही वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून संग्राम भंडारेंचा व्हिडिओ ट्विट. संग्राम भंडारेंचा तलवार हातात घेऊन प्रदर्शन केल्याचा व्हिडिओ. वारकरी संप्रदायात घुसलेले धारकरी आहेत, संदीप उदमलेंचा आरोप. कांदा खरेदीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका. सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करते की व्यापाऱ्यांचा, राजू शेट्टींचा संतप्त सवाल. उपमुख्यमंत्री शिंदेंनी श्री श्री रविशंकर यांची सदिच्छा भेट घेतली. बंगळुरूमधल्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला शिंदेंची भेट. रविशंकर यांचा वाढदिवस आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्षपूर्तीनिमित्त भेट घेतली. नाशकात युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या मखमलाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवा सेना चषकचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानींसह मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांच्या विवाहाचं मोदींना निमंत्रण. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये सातारा नगरपालिकेमध्ये बैठक. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल घेतली. दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांची कानउघडणी केली. भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे यांची किये ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पदाची शपथ. वैशाली मालुसरे यांचा जाहीर सत्कार. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव. अभिनेते विजय पाटकर यांचा उदय सामंतांवर आरोप. अर्ज भरून दिला गेला नसल्याचा आरोप. दरम्यान उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केला. चित्रपट महामंडळामध्ये मेघराज भोसलेंनी काय केलं ते सांगावं. मेघराज भोसले यांनी महामंडळाचं थडगं केलं. विजय पाटकरांचा आरोप. तर मी 5 वर्षामध्ये केलेली कामं 55 वर्षात झाली नाही. मेघराज भोसलेंचं प्रत्युत्तर. पिंजरा चित्रपटापासून तमाशाला वाईट दिवस आले. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची प्रतिक्रिया. पिंजरा चित्रपटामध्ये जो तमाशा दाखवला तो कधीच तसा नव्हता आणि तेव्हापासून तमाशाची बदनामी झाली. खेडकरांचं वक्तव्य. जालन्यामध्ये ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्यानं ट्रॅक्टर शेतामध्ये उभा करण्याची वेळ. जालन्यामधील बदनापूर तालुक्यामधल्या कंडारी गावातला प्रकार.
डिझेल मिळत नसल्यानं मशागतीची कामं लांबणीवर जाण्याची भीती, डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या तीव्र उन्हातही रांगा. लातूर जिल्ह्यामधल्या जळकोटमध्ये बुकिंग करूनही घरपोच सिलेंडर मिळेना. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारची कबुली. चौकशीनंतर एनटीएतील आणखी एक रसायनशास्त्र तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर. लातूरच्या गोंदेगावमधील 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. नीटचा पेपर रद्द झाल्यानं मुलीनं आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप. मृताच्या वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला. नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं सुनावली कोठडी. नीट प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला. सूत्रांची माहिती. मनीषा मांढरेच्या विनंतीनंतर हवालदारानं शाळेतील प्रिंटरचा वापर करून प्रश्नांच्या प्रिंट काढल्याची माहिती सीबीआय तपासामध्ये समोर. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळल्या. सीबीआयच्या तपासातून माहिती समोर. 6 आरोपीसोबतचे चॅट्सही डिलीट केले. सूत्रांची माहिती. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासामध्ये समोर. त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास सुरू. तर हवालदारनं मनीषा मांढरेसोबत केलेले व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचं सीबीआय चौकशीमध्ये मान्य. लातूरमध्ये 8 दिवसानंतरही सीबीआयचा तपास सुरूच. सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये चौकशी केली. आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी झाली. रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटामध्ये कार कोसळली. गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू. 1000 फूट खोल दरीमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून आंबेनळी घाटामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू. धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 10 ते 12 जण जखमी असल्याची माहिती. रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू. कल्याणवरून आळेफाटा इथे जात असताना एसटी बसनं दुचाकीला चिरडलं. दुचाकीवरील 4 जणांचा जागीच मृत्यू. बीडमध्ये बाल्मिकराडच्या सहकार्याच्या मुलाकडून 31 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अमर बांगरच्या विरोधात गुन्हा दाखल. विवाहितेवर घरी कोणीही नसताना अत्याचार. बीडमध्ये दारूच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू. उमेश दळवी असं तरुणाचं नाव. तर दुकान मालकानं हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. 40 वर्षीय मृत उमेश दळवीच्या शरीरावर मारहाण केल्याचं अनेक वृत्त. देवगड मिठ मुंबरी समुद्रामध्ये एक पर्यटक बुडाला. मुंबईहून देवगडमध्ये आलेल्या पर्यटकांचा एक ग्रुप मिठ मुंबरी समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. यातील 4 युवक पाण्यामध्ये बुडाले. 3घांना वाचवण्यात यश. नांदेड शहरातील नगिना घाट परिसरामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये बुडून 2 युवकांचा मृत्यू. नदीपात्रामध्ये उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाले. वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रात मच्छीमार बोल उलटली. 3 मच्छीमार बुडाले. 2घांना वाचवण्यात यश. 1 जण बेपत्ता. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त. माओवाद्यांनी पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या बाबुळगावमध्ये वाळू माफियांकडून शेतकऱ्यांना मारहाण. वाळू माफियांकडून शेतकऱ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न. आरोपींनी शेतकऱ्यांवर 2 राऊंड फायर केले. संतप्त ग्रामस्थांनी मुख्य आरोपी अर्जुन दाभाडेला पकडून चोप दिला. झाकीर हमीद शेख असं आरोपीचं नाव. वसईमध्ये 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा सीसीटीव्ही समोर. आरोपी अविनाश सोनीला पळून जाण्यास मदत केल्याचा 3 पोलिसांवर आरोप. पोलिसांनी 45,000ची लाच घेतल्याचे तपासामध्ये उघड. 3 पोलीस कर्मचारी आणि आरोपीची पत्नी आणि मुलगा अटकेत. मालवणच्या दांडी किनाऱ्यावर थार चालकाची स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकानं थेट समुद्रामध्ये उडी घेतल्यानं खळबळ. स्टंट करताना एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली. युवतीनं जाब विचारताच चालकानं गाडी पद्मगडच्या दिशेनं सुसाट पळवली. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.